गोपी श्रीकृष्णाच्या चिंतनात मग्न होऊन गेल्या. श्रीकृष्णाचे रूप, त्याचे स्मित हास्य, प्रेमळ दृष्टी, त्याचे शौर्य, धैर्य, दयाळूपणा, बल यात त्या हरवून गेल्या. स्वतःला विसरल्या. चराचराला व्यापून दशांगुळे उरलेल्या विराट पुरुषाशी, विश्वरूप श्रीकृष्णाशी त्या एकरूप झाल्या. त्यांनी श्रीकृष्ण लीलांचा अभिनय सुरू केला. श्रीकृष्णाशी संबंधित सर्वांच्या भूमिका त्या करू लागल्या. एक गोपी श्रीकृष्ण झाली, दुसऱ्या गोपी त्याची आरती करू लागल्या. श्यामलवर्णा षडरिपुदमना राधा रमणा तूच हरी, आरती करीते बहु प्रेमाने भवभय संकट दूर करी. दानव दमना भूभय हरणा भक्तरक्षणा अवतरसी, भक्त काज कल्पद्रुम म्हणून निशिती निध्याती भक्त तुशी. अतिविषधर तो काळा फणीवर कालिय यमुना जलवासी, तत्फणीवर तू नृत्य करूनी पोचविले त्या मुक्तीशी. कैटभ चाणूर कंसादिक हे शौर्ये बधिले अमित अरी, नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी. अपार महिमा श्रवण करोनी भजती त्या ते मुक्त करी. दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी. श्यामलवर्णा षडरिपुदमना राधा रमणा तूच हरी, आरती करीते बहु प्रेमाने भवभय संकट दूर करी. भवभय संकट दूर करी. भवभय संकट दूर करी.